अमरावतीच्या मेळघाटातील मुक्तागिरी तीर्थक्षेत्राचे सौंदर्य पावसाळ्यामध्ये अधिकच खुलते। सततच्या पावसामुळे परिसरातील डोंगर रांगा हिरवाईनं नटल्या असून धबधबे प्रवाहित झालेले आहेत। निसर्गरम्य दृश्यांमुळे मुक्तागिरी पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरतंय। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी। अमरावती जिल्ह्यातील जैन मुनींची काशी असलेल्या मुक्तागिरी इथे सध्या मी आलेलो आहे। तिथे जर पाहिलं तर जैन समुदायाची 105 मंदिरे या पहाडांमध्ये बसलेली आहे आणि मुक्तागिरीचा आता धबधबा जो आहे तो पहिल्या पावसानंतर खऱ्या अर्थानं प्रवाहित झालेला आहे। आपण इथे पाहू शकतो हा जो धबधबा आहे तो मोठ्या उंचावरून खाली जो आहे तो कोसळत असतो आणि त्यानंतर आता हा धबधबा जो आहे तो सुरू झालेला आहे। आपण इथे पाहू शकतो पर्यटक जे आहेत ते यांनी आता इथे यायला सुरुवात केलेली आहे आणि मोठ्या चोख बंदोबस्तात इथे सगळी जी आहे ती व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करावं। मला तुम्ही सांगा, तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, धबधबा प्रवाहित झालेला आहे, कसं वाटतंय? खूप छान वाटत आहे आणि हे अमरावती मधलं चांगलं असं पर्यटन स्थळ आहे मुक्तागिरी नावाचं आणि इथे 105 असे मंदिर आहे आणि हे जैन धर्मासाठी प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि इथं असं खूप असं रमणीय स्थळ असं खूप छान असं आवडण्याजोगं आहे। नक्कीच जर पाहिलं तर प्रेक्षणीय स्थळ म्हणून या स्थळाची जी आहे ती नोंद आहे। त्यानंतर आता इथे धबधबा जो आहे तो प्रवाहित झाल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतात। पुढे जर्नलिस्ट सागर ताडेसम, अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, मुक्तागिरी, अमरावती।